नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपले काही मित्रमंडळी असतात. आपण व्यावहारिक जीवन जगत असतो. काही मित्रमंडळी आपल्याला रोज भेटतात, काही मित्रमंडळी केव्हा तरी भेटतात. पण याच्यामध्ये काय होतं की कधी कधी आपल्या काही न कळत गोष्टी आपल्या एकमेकाला सांगितलेल्या असतात आणि ते आपण न कळतपणे एकमेकाला सांगतो. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की आपले मन विभागले जातात. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात, चाडी करणे किंवा चुगल्या करणे. तर चाडी किंवा चुगली केल्यामुळे काय होतं, जे माणसं एकत्र येत असतात त्यांचं ते विभागले जातात, त्यांचे मन दुरावले जातात. त्या व्यक्तीचं नुकसान होतच होतं चाडी आणि चुगली केल्यामुळे, पण समाजाचं सुद्धा नुकसान होतं. तर मित्रांनो, आपली वाणी कशी असली पाहिजे, माणसं जोडणारी असली पाहिजे. जर आपण असा प्रयत्न केला तर समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा असंतोष पसरणार नाही. आणि आपल्यापासून एखाद्याला आपल्याकडे जर एखादी गोष्ट सांगायची असेल, तो एकदा आनंदाने सांगेल की ह्या व्यक्तीला जरी मी सांगितलं तर हा व्यक्ती दुसऱ्याला सांगणार नाही. असा विश्वास आपल्याला निर्माण झाला पाहिजे. म्हणून असा विश्वास निर्माण झालेले माणसं जर आपल्या समाजामध्ये तयार झाले तर समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा असंतोष पसरणार नाही, भांडण वाढणार नाही आणि संशय बळवणार नाही. तर मित्रांनो, आपण आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी कायम आपण एखाद्याचा आधार बनला पाहिजे. विश्वास ही गोष्ट अशी आहे, विश्वास करताना आपण कोणाला सांगत नाही. जेव्हा विश्वास एखादा तुटतो, तो तुटतो कधी, चाडी आणि चुगली केल्यामुळे. पण जेव्हा विश्वास तुटतो ना, त्याचा आवाज फार दूरपर्यंत जातो. तर मित्रांनो, आपला विश्वास आपण कायम ठेवला पाहिजे आणि त्यालाही वाटलं पाहिजे की हा माझा मित्र आहे, याला मी एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि हा सुरक्षित ठेवेल. तर मित्रांनो, आपण चाडी आणि चुगली करू नये, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार.